नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण रेग्युलर क्लास सुरू करणार आहोत आणि आजचा आपला पहिला दिवस. यामध्ये पहिल्यांदा आपण वॉर्म अप करणार आहोत. त्यासाठी टेबल टॉप पोस्चरमध्ये यायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, हळू वरती बघायचं आहे आणि श्वास सोडते वेळी आपल्या नाभीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. असं 4 ते 5 वेळा कर आपल्याला ही जी आहे प्रॅक्टिस करायची आहे, ज्यामुळे आपल्या पाठीचा कणा जो आहे रिलॅक्स होईल, मोबिलाइज होईल आणि वॉर्म होईल, ज्यामुळे बाकी वर्कआउट जे आहे किंवा बाकी आसन जे आहे आपण आरामात करू शकू. यानंतर दुसरा वॉर्मअप आहे शोल्डर रोटेशनसाठी. शोल्डर रोटेशनसाठी आपल्याला हातांची बोटे खांद्यावर ठेवायची आणि अशी गोल फिरवायची आहे. आपले हाताचे कोपरे जे आहेत आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने करायचं आहे आणि हे सुद्धा 5 ते 6 वेळा आपल्याला रिपीट करायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस सूर्यनमस्कार करू त्यावेळेस त्रास होणार नाही. तर चला मित्रांनो, आपण आता सूर्यनमस्कारसाठी सुरुवात करूया. दोन्ही पाय सोबत असतील, हात जोडलेले. श्वास घ्यायचा, हात वरती घ्यायचे, पाठीमध्ये आर्च. श्वास सोडताना खाली जायचं आहे. आपलं डोकं जे आहे गुडघ्याकडे. श्वास घ्यायचा आहे, उजवा पाय पाठीमागे. श्वास सोडायचा आहे, प्लँक पोस्चरमध्ये यायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे अष्टांग नमस्कारमध्ये. श्वास घ्यायचा आहे भुजंगासनमध्ये. श्वास सोडायचा आहे पर्वतासनमध्ये. श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पुढे. श्वास सोडायचा आहे डावा पाय पुढे. श्वास घ्यायचा आहे, हात वरती, पाठीमध्ये बाक, हात रिलॅक्स. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, डावा पाय पाठीमागे. श्वास सोडायचा आहे प्लँक पोस्चरमध्ये. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन. श्वास सोडायचा आहे पर्वतासन. श्वास घ्यायचा आहे डावा पाय पुढे. श्वास सोडायचा आहे उजवा पाय पुढे. श्वास घ्यायचा आहे हात वरती. श्वास सोडायचा आहे हात खाली. असे आपल्याला टोटल 5 राऊंड करायचे आहेत. पुन्हा एकदा सुरुवात करूया. श्वास सोडायचा आहे खाली. श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पाठीमागे. श्वास सोडायचा आहे डावा पाय पाठीमागे प्लँकमध्ये. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, वरती यायचं आहे भुजंगासनमध्ये. श्वास सोडायचा आहे माउंटेन. श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पुढे. श्वास सोडायचा आहे डावा पाय पुढे. श्वास घ्यायचा आहे हात वरती. श्वास सोडायचा आहे हात खाली. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे डावा पाय पाठीमागे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे अष्टांग नमस्कारमध्ये. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन. श्वास सोडायचा आहे पर्वतासन. श्वास घ्यायचा आहे डावा पाय पुढे. श्वास सोडायचा आहे उजवा पाय पुढे. श्वास घ्यायचा आहे हात वरती. श्वास सोडायचा आहे हात खाली. श्वास घ्यायचा आहे हात वरती. श्वास सोडायचा आहे हात खाली. श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पाठीमागे. श्वास सोडायचा आहे डावा पाय पाठीमागे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन. श्वास सोडायचा आहे पर्वतासन. श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पुढे. श्वास सोडायचा आहे डावा पाय पुढे. श्वास घ्यायचा आहे हात वरती. श्वास सोडायचा आहे नमस्कार. श्वास घ्यायचा आहे हात वरती. श्वास सोडायचा आहे हात खाली. श्वास घ्यायचा आहे डावा पाय पाठीमागे. श्वास सोडायचा आहे उजवा पाय पाठीमागे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन. श्वास सोडायचा आहे पर्वतासन.
श्वास घ्यायचा आहे डावा पाय पुढे, श्वास सोडायचा आहे उजवा पाय पुढे, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे, नमस्कार. श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पाठीमागे, श्वास सोडायचा आहे प्लँक पोझिशन, श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन, श्वास सोडायचा आहे पर्वतासन, श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पुढे, श्वास सोडायचा आहे डावा पाय पुढे, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे डावा पाय पाठीमागे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन, श्वास सोडायचा आहे पर्वतासन, श्वास घ्यायचा आहे डावा पाय पुढे, श्वास सोडायचा आहे उजवा पाय पुढे, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे हात वरती पाठीमध्ये बाग, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पाठीमागे, श्वास सोडायचा आहे डावा पाय पाठीमागे, श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन, श्वास सोडायचा आहे पर्वतासन, श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पुढे, श्वास सोडायचा आहे डावा पाय पुढे, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे डावा पाय पाठीमागे, श्वास सोडायचा आहे उजवा पाय पाठीमागे, श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन, श्वास सोडायचा आहे पर्वतासन, श्वास घ्यायचा आहे डावा पाय पुढे, श्वास सोडायचा आहे उजवा पुढे, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पाठीमागे, श्वास सोडायचा आहे डावा पाय पाठीमागे, श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन, श्वास सोडायचा आहे पर्वतासन, श्वास घ्यायचा आहे उजवा पाय पुढे, श्वास सोडायचा आहे डावा पाय पुढे, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास सोडायचा आहे हात खाली, श्वास घ्यायचा आहे डावा पाय पाठीमागे, श्वास सोडायचा आहे उजवा पाठीमागे, श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे भुजंगासन, श्वास सोडायचा आहे पर्वतासन, श्वास घ्यायचा आहे डावा पाय पुढे, श्वास सोडायचा आहे उजवा पुढे, श्वास घ्यायचा आहे हात वरती, श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे हात खाली. ओके, तर यानंतर आपण त्रिकोणासन बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 2 पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. अशा प्रकारे हात कमरेवरती ठेवायचे आणि हळूच आपल्या उजवा पायाचा पंजा उजवीकडे वळवायचा. त्यानंतर हात समांतर ठेवायचे जमिनीला आणि श्वास सोडत खाली जायचं आहे आणि आपल्या अपोजिट हाताला बघायचं आहे, वरच्या हाताला बघायचं आहे, श्वास घेत राहायचा आहे. इथे 4 ते 5 ब्रेथ आपल्याला थांबायचा आहे. श्वास कंटिन्यू राहणार आहे, श्वास अजिबात तुम्हाला थांबवायचा नाही आहे. श्वास घेताना वरती यायचं आहे, पुन्हा पाय सरळ करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला टर्न होत खाली जायचं आहे. इथे आपल्याला अजून 5 ते 6 ब्रेथ थांबायचं आहे. 1 2 3 4 5 वरती यायचं आहे आणि रिलॅक्स.
यानंतर आपण दुसरं आसन करणार आहोत काली आसन. तर काली आसनसाठी पुन्हा एकदा त्रिकोणासन सारखंच तेवढंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे. यावेळेस आपल्याला दोन्ही पायांचे पंजे थोडेसे हलकेसे बाजूला करायचे, गुडघ्यांमध्ये वाकायचे आणि खाली जायचं. आपल्या मांड्या समांतर राहतील या हिशोबाने आपल्याला पाय जे थाईज आहेत, आपल्या मांड्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला अजून थोडंसं जास्त करायचं असेल तर तुम्ही हात वरती स्ट्रेच करू शकता. इथेही 5 ते 6 ब्रेथ तुम्हाला थांबायचं आहे. हळूच वरती यायचं आहे आणि रिलॅक्स. यानंतर आपण बॅलन्सिंग आसन म्हणजेच वृक्षासन करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला एक पायाचा पंजा जो आहे दुसऱ्या पायावरती ठेवायचा आहे आणि हात वरच्या दिशेने स्ट्रेच करायचे आहेत. जर तुम्ही हात वरच्या दिशेने स्ट्रेच करून जास्त वेळ थांबू शकत नसाल तर हात छातीच्या समोर ठेवायचे आहेत आणि तिथे श्वास कंटिन्यू ठेवायचा आहे आणि कोणत्याही एका पॉईंटवर फोकस करायचा आहे. आता तशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूनेही तसेच करायचे आहे. आपण उजव्या पायाचा पंजा जो आहे मांडीवरती ठेवलाय, हात छातीच्या समोर. शक्य असेल तर हात वरती घ्या, नाहीतर तिथेच थांबले तरी चालेल. ब्रीदिंग कंटिन्यू पाहिजे. हळूच पाय खाली, हात खाली आणि रिलॅक्स. यानंतर आपण पोटावरचं आसन करणार आहोत भुजंगासन. त्यासाठी छातीच्या बाजूला आपल्याला तळहात ठेवायचे आहेत आणि श्वास घेत हळूहळू आपल्या छातीला वरती घ्यायचा आहे. आपल्या नाभीचा भाग जो आहे तो जमिनीवरच राहील, फक्त आपल्याला छातीचा भाग वरती घ्यायचा आहे. श्वास अजिबात थांबवायचा नाही आहे, श्वास कंटिन्यू राहील. हळूच खाली यायचं आहे, परत यायचं आहे आणि पाठीमध्ये जर जास्त स्ट्रेन आला असेल, जास्त स्ट्रेच झाले असेल तर रिलॅक्सेशनसाठी तुम्ही चाइल्ड्स पोज करू शकता, ज्याला आपण शशांक आसन म्हणू. ते शशांक आसन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. काही वेळ आराम केल्यानंतर आपल्याला यानंतर दुसरं आसन जे आहे अपोजिटचं म्हणजे फॉरवर्ड बेंडिंग आसन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, जानु शिरासन. तर जानु शिरासनसाठी आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत. एक पाय फोल्ड करायचा आहे, दुसरा पाय सरळ ठेवायचा आहे. हात वरच्या दिशेने सरळ आणि श्वास सोडत हात खाली घ्यायचे आहे. आपल्या पायांची बोटे आपल्याकडे आपल्या दिशेने असतील, जास्त समोर बोट ठेवायचे नाही आहे. जर आपण समोर ठेवली तर स्ट्रेच येणार नाही. इथे काही वेळ थांबल्यानंतर हळूच वरती यायचं आहे, परत यायचं आहे आणि रिलॅक्स. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम आसन करायचं आहे. हात वरती, श्वास सोडत खाली जायचं आहे. पायाच्या पंजाला आपल्याला पकडायचं आहे. जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या काफला, शिनबोनला पकडलं तरी चालेल. हळूच वरती यायचं आहे आणि रिलॅक्स. यानंतर आपण जे दुसरं आसन करणार आहोत ते म्हणजे वक्रासन. तर वक्रासनसाठी सगळ्यात अगोदर पाय सरळ ठेवायचे, त्यामध्ये एक पाय फोल्ड करून आपल्या पायाचा घोटा आपल्या गुडघ्याजवळ येईल अशा हिशोबाने आणि अपोजिट हातने गुडघा पकडून दुसरा हात पाठीमागं आणि पाठीमागे बघायचं. इथेही श्वास कंटिन्यू राहील. हळूच परत यायचं आहे, पाय रिलीज करायचे आणि अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला करायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, गुडघा पकडायचा आहे किंवा मांडी, ट्विस्ट व्हायचं आहे आणि ब्रीदिंग आपली कंटिन्यू राहणार. ब्रीदिंगला होल्ड करायचं नाही आहे, बंद करायचं नाही आहे, ब्रीदिंग चालू राहील. हळूच परत यायचं आहे आणि रिलॅक्स. यानंतर आपण अर्ध हलासन किंवा ज्याला आपण फक्त लेग रेजेस असं म्हणू ते आसन आपण करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवरती झोपल्यानंतर आपल्याला उजवा पाय वरती घ्यायचा आहे, सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जर सरळ रेषेत 90 डिग्री राहत नसेल तरीही चालेल. ब्रीदिंग कंटिन्यू राहील. हे आसन तुमच्या पाठीच्या त्रासासाठी, जर त्रास असेल पाठीचा, कमरेचा, डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हेच आसन परत तसेच करायचे आहे. आपल्या पायांची बोटे आपल्याकडे, दुसरा पाय किंवा दुसरा जो गुडघा आहे तो फोल्ड नाही पाहिजे. दोन्ही पाय सरळ रेषेत असले पाहिजे, जेणेकरून चांगल्या प्रकारे आपण आसन करू शकू आणि त्याचा चांगला फायदा होईल. रिलॅक्स. यानंतर आपण दुसरं आसन करणार आहोत रिलॅक्सेशनसाठी, ते म्हणजे पवनमुक्तासन. दोन्ही पायांना फोल्ड करून आपले गुडघे आपल्या छातीकडे आणि ते प्रेस करत चालायचे.
शक्य असेल तर आपला फेस, आपला चेहरा, आपली हनवटी जी आहे नीजकडे, गुडघ्यांकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथे काही वेळच थांबायचं आहे, काही श्वास थांबवायचे आहे, श्वास थांबवायचा नाही आहे, श्वास कंटिन्यू राहील. हळूच रिलीज करत, रिलॅक्स करत यानंतर दुसरं आसन, शेवटचं आसन म्हणजे शवासन. शवासनमध्ये तुम्हाला आराम करायचा आहे. पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, कसल्याही प्रकारचा ताणतणाव तुमच्या शरीरामध्ये नसेल. यानंतर अशाच प्रकारे आपण आसन करत राहू. हा आपला क्लास संपलेला आहे आणि दुसऱ्या क्लाससाठी सुद्धा तुम्ही तयार राहा, जेणेकरून अशा विविध प्रकारचे आपण क्लास कंटिन्यू करू. धन्यवाद.